कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडूची गती ओळखता आली नव्हती आणि फलस्वरूप चेंडू जाते निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर महेंद्र. छोटासा रनवे राईट आर्म राऊंड दी स्टंप. चेंडू मात्र लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्येचा शुभारंभ झालेला अवांतर धावसंख्येनिशी. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. खूप भन्नाट कामगिरी दोन्ही संघांची आतापर्यंत बघायला मिळते. चांगला फटका आहे. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. वंडरफुल शॉट आपण बघितला. मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 4 धावांसाठी चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 5. पुन्हा एकदा महेंद्र. चांगला फटका. हो माय गॉड. एका हाताने झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता पण त्याला हुलकावणी देऊन चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट. हे पाहू शकता संपूर्ण दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. युसीएन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण मैदान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. स्काय कॅम्प. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर महेंद्र. लगातार 2 चौकार. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. ह्या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 10. महेंद्रचं निश्चितच पहिलं षटक हे बघायला मिळते आणि आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चेंडूला कट केलेल्या. थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्या संघासाठी. मी तर म्हणेन 3 धावा वाचवलेल्या आहेत थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने. आणि अशा प्रकारे सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धाव पुस्तकावर धावा आहेत 11 धावा. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. महेंद्र पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. चेंडू अलॉंग दी कार्पेट. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. मोठी रेस. ओ माय गॉड. जबरदस्त फिल्डिंग. अफलातून एफर्ट तिथे बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवल्या. चांगला ॲथलेटिक एफर्ट्स त्या क्षेत्ररक्षकाचा बघायला मिळाला. धावसंख्या धावफलक 13. हे संपूर्ण मैदानाचं दृश्य तुम्ही पाहू शकता. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अतिशय विहंगम असं हे दृश्य बघायला मिळते. जय हनुमान सरवली ग्राउंड हे बघायला मिळते आपल्याला. निश्चितच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेअर मारा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. महेंद्र दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा होतोय सारंगाव टीमला. धावसंख्या वाढते धावफलकावर 14. आता पाहतो आपण दोन्ही संघाचं नाव आहे जय हनुमान. दोन्ही गावचे निश्चितच हे ग्रामदैवत आहेत. आणि पाहतोय चेंडू अप्रतिम टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 14. खूप चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. अमेझिंग स्टार्ट बघायला मिळते ती जय हनुमान सारंगाव 40+ या संघाची. खेळतोय हिम्मत. 2 चौकारांच्या मदतीने 9 धावांवर चांगली त्याने हिम्मत दाखवलेली आहे. आणि शरद खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर.
ज्याच्यात हा हिंमत त्यालाच आहे किंमत. त्याने हिंमत 9 धावांवर खेळतोय. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. व्यासपीठ अगदी मान्यवरांनी फुलून निघालेलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य दाखवलं जात आहे. हे आमचे संपूर्ण मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये ह्या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने, जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने अपनी झलक सबसे अलग, एक से बढ़कर एक. खूप दर्जेदार सामने बघायला मिळाले. हा सलगचा 4था दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. खूप एन्जॉय केला या स्पर्धेच्या माध्यमातून. कबीर स्लोअर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. स्क्वेअर चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव ऍड केली जाईल धाव फलकावर. सिंगलने धाव संख्या पुढे जाताना 15. निश्चितच खूप चांगला चेंडू होता. बघा चेंडूला फ्लाइट देतोय, टन देखील त्याला निश्चितच मिळते. हे त्याच्याकडे निश्चितच एक चांगली व्हरायटी, चांगली क्वालिटी आहे चेंडूमध्ये बदल करण्याची. पुन्हा एकदा कबीर बॅकफुटला जात असताना चेंडूला पंच केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी चालून आलेली आहे तिथे. निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 1, पहिला बॅटर बॅक टू द डगआउट. शरद अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. शरदने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. सांघिक धावा धावपलकावर आहेत 16. सरते शेवटी धावबाद स्वरूपामध्ये पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलं. सरवली संघाला न्यू बॅटर मानाजे येतोय. सारंगाव संघाच्या धावा धावपलकावर पाहतोय 16. सरवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कबीर छोटासा रनवे. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप सुंदर गोलंदाजी आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की फलंदाजांना संभ्रमात टाकणारी गोलंदाजी बघायला मिळते. जय बजरंग कारिवली, आपण संपर्क साधायचा आहे. हा फास्टर वन बघा, कधी स्लोवर वन कधी फास्टर वन. धावबादची संधी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक बॅटर बाद होते सारंगाव 40+ संघाचा. बॅटर इथे धावबाद स्वरूपामध्ये आणखी एक बाद होतोय. न्यू बॅटर लहू मैदानाच्या आतमध्ये जाताना ड्रोन कॅमेऱ्याचे हे दृश्य तुम्ही पाहू शकता युसीएन च्या माध्यमातून. खूप जबरदस्त कॅमेरा वर्क बघायला मिळते. क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट. पुन्हा एकदा तयार. चेंडू मात्र शफल क्रॉस होऊन फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवरून चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. फक्त एक सिंगल मिले लहूला. ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 17. 17 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा कबीर. आखूड टप्प्याचा चेंडू वेट अँड डिस्पॅच करायचं होतं पण झेल सोडला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये विसावला आणि दुसऱ्या प्रयत्नामधून चेंडू हातामधून निसटताना जमिनीला दान झाला. कॅच ड्रॉप.
अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 18. या षटकामध्ये कबीरने काय गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. कंट्रोल बॉलिंग, इफेक्टिव्ह गोलंदाजी त्याने केली. तर महेंद्रने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. 10 मिनिटं 2 षटकांसाठी बरोबर ही कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हर रेट चांगला मेंटेन ठेवलेला आहे. जय हनुमान सरवली 40+ या संघाने निश्चितच पाहतोय होस्ट अँड गेस्ट असा सामना. उर्वरित 2 षटकांमध्ये आता बघूया सारंगाव संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. भोलेनाथ चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल तिथे हिम्मतला. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 19. इथून आता एक सन्मानजनक लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. विशेष म्हणजे लहू याच्याकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. त्या कॅलिबरचा तो प्लेयर आहे. ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर लहूचा झेल टिपला आणि फलंदाजाचा खेळ संपला. जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये फलंदाज अडकला. लॉंग ऑन सीमारेषेवर खूप चांगला झेल महेंद्रने टिपला आणि लहूच्या खेळीचा अंत झाला. तिसरा बॅटर आता पॅव्हेलियन कक्षामध्ये परत माघारी परतलेला आहे. धावा धावपलकावर पाहतोय 19. शेवटच्या मोमेंट्सला चेंडूला पंच केलेला आहे. चेंडू झाला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकावर 20. भोलेनाथ देखील खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर सलामीवीर हिम्मत, ज्याच्या बॅटमधून आता अजूनपर्यंत आपण जर बघितलं तर 2 चौकार आले. 12 धावांवर तो खेळतोय. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पुन्हा या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. श्यामदादा चौधरी यांचे परम मित्र सन्माननीय जगन शेठ पाटील, त्याचप्रमाणे अरविंदजी भंडारी साहेब, सुभाषजी भामरे साहेब. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मग त्या एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही तर अंडरस्टँडिंग लागतं. ते सर्व अंडरस्टँडिंग माऊली. त्याचप्रमाणे कुमार रणधवी साहेब यांचं देखील आगमन झाले. निल्सन मडवी, सन्माननीय अभिमन्यूजी पाटील, असे एक ना अनेक मित्रपरिवार श्यामदादा चौधरी यांचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी म्हटल्याप्रमाणे की एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही, अंडरस्टँडिंग लागतं. आणि त्या अंडरस्टँडिंग त्यांच्या माऊली ग्रुपचे सर्व सहकारी या ठिकाणी एकत्रित अगदी ठरवून आलेले आहेत. या सर्व परिवाराचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे गौरवमूर्ती श्यामदादा चौधरी आणि जय हनुमान 40+ सरवली यांच्या माध्यमातून शब्द सुमनांनी प्रथम सहर्ष स्वागत. आत्ताच शुभागमन झालेल्या यंग अँड डॅशिंग जगन शेठ पाटील इताडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब, आपलं पुन्हा एकदा मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने आणि जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या धावपलकावर 20. मान्यवरांच्या माहितीकरिता मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना जय हनुमान सारंगाव 40+
आणि जय हनुमान सरवली 40+ असा हा चौथा अंतिम उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे आणि चेंडूला मात्र पंच केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावला. फक्त आणि फक्त तिथे एक मिळेल सिंगल. एकापेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने आता धाव संख्या पुढे जाताना धावपलकावर 21. काय गोलंदाजी करतोय भोलेनाथ तिसऱ्या षटकामध्ये. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचं फ्रीडम स्वतंत्र दिलं जात नाही. मोडापटका खेळण्यासाठी वंचित ठेवलेलं आहे मोठ्या फटक्यांपासून. पुन्हा एकदा भोलेनाथ तयार बॉलिंग मार्कवर. हे संपूर्ण दृश्य आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. स्ट्राईट फटका डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. संघामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्या होम ग्राउंडवर आपल्या बाले किल्ल्यामध्ये जय हनुमान सरवली 40+ संघाकडून. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 22 दोनावर 2 22 धावा. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला अगदी रीड करून हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 22. गडी बाद झाले 3 आफ्टर 3 ओव्हर 22 रन अँड लॉस बाय 3 विकेट. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत. अगदी मान्यवरांनी व्यासपीठ हे फुलून निघालेलं आहे. मान्यवरांची मांदगी आळी बघायला मिळते व्यासपीठावर. मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा मी सरवली नगरीमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. हा क्रिकेटचा अभूतपूर्व अद्भुत नेत्रदीपक सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. 40+ क्रिकेट. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी मी खेळत राहा. दीर्घ आयुष्याची ही गुरुकिल्ली आहे. जो फिट आहे तोच हिट आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रवीण. पुल करायचं होतं. परफ्यूम डिलिव्हरी नाकाला सुगंध देऊन जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. फंटास्टिक डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहेत धावपलकावर 22. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. दुसरी धाव मिळणार नाही. फक्त एक धाव मिळेल. सिंगलने धाव संख्या आता पुढे जाताना 23. पहिल्या षटकामध्ये बघा 14 धावा आल्या. त्यानंतर कमालीचं षटक राहिलं. कबीरने 4 धावा खर्च केल्या. भोलेनाथने 4 धावा खर्च केल्या आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवीण देखील खूप भेदक गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू. मिस्टेक झाली आणि चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. इट्स फायपर. पंजा. 5 धाव मिळतील. धावसंख्या वाढते धावपलकावर 28 आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री बॉल. फ्री बॉल होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला आहे. सरळ बॅटने खेळला होता. अगदी साइड स्क्रीन समोर. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही आणि या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 29. पुन्हा एकदा सज्ज होताना प्रवीण सरवली गावाच्या टोकाकडून. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. चेंडू बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता पण हातामधून चेंडू निसटला. कॅच ड्रॉप आणि शांतता पसरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर. कारण दोन्ही संघाचे सपोर्टर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत पाठिंबा देण्यासाठी आपापल्या टीमला. चेंडू शॉर्ट लेगला जातोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मिळणार नाही. फुल्लर लेनचा चेंडू होता.
सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धाव फलकावर 30. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. हा चौथा उपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपल्या माहितीकरिता. सरवली वर्सेस सारंगाव. चेंडूला कट केलेला आहे. बॅकफुटवर जात असताना क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एक सिंगल तिथे मिळेल का दुसरी धाव, आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावर. 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान सरवली 40+ या संघाला. तर जाऊया आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे. मंचावर नुकत्याच ज्यांचं आगमन झालेलं आहे श्यामदादा चौधरी. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी जाऊया आपण व्यासपीठावर, जिथे नुकताच आगमन झालेले श्यामदादा चौधरी यांचा मित्र परिवाराचा लवाजमा अर्थात सर्वश्री. प्रथमतः मी सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आयोजक श्यामदादा चौधरी यांना विनंती असेल की गणेशदादा गुलवी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माऊली ग्रुपचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. सर्वांचं येथे मनपूर्वक आभार. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थितीसुद्धा बदलते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्यामदादा चौधरी यांचा सगळा मित्रपरिवार माऊली ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालेली आहे. एक अनुपस्थिती मला वैयक्तिक जाणवते, करसन मामा ठाकरे यांच्या सोबत नाहीत. निश्चितच त्यांची उपस्थिती देखील थोड्या वेळाने लाभेलच. यानंतर सन्माननीय महेश मामा अर्थात महेंद्र पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि सरपंच ग्रामपंचायत खारवाव, एक डॅशिंग नेतृत्व, यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण जाऊया पुढील मान्यवरांकडे. सन्माननीय जगनजी पाटील साहेब, उपाध्यक्ष भाजपा आणि माजी सरपंच इताडे, यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. श्यामदादा चौधरी यांना विनंती असेल की जगनदादा पाटील, उपाध्यक्ष भाजपा भिवंडी, यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहताय. यानंतर त्यांचे आणखीन एक मित्र अरविंदजी भंडारी साहेब, कल्याण शहर भाजपा उपाध्यक्ष, यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून अर्थात मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातोय. समस्त मित्रपरिवारासाठी एक माहिती की श्यामदादा चौधरी
उपतालुका प्रमुख शिवसेना, हे स्पर्धेचं 8वं वर्ष आणि 8व्या वर्षात आपण सलग दरवर्षी येत आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. यानंतर आपण जाऊया ज्ञानदेव भोईर, उद्योगपती सरवलीपाडा अर्थात माऊली ग्रुपचे आणि श्यामदादा चौधरी यांचे जिवलग मित्र, यांचा देखील शुभसन्मान केला जातो व्यासपीठावर. धन्यवाद ज्ञानदेव भोईर. यानंतर सतत हसतमुख चेहरा माजी सरपंच पिंपळास हर्षल पाटील यांचा देखील शुभसन्मान व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करेन श्यामदादा चौधरी यांना की हर्षल पाटील यांचा देखील शुभसन्मान करायचा आहे. सतत या माऊली ग्रुपच्या माध्यमातून ते यांच्यासोबत असतात आणि चेहऱ्यावर सदोदित हास्य असं एक व्यक्तिमत्व हर्षल पाटील, माजी सरपंच पिंपळास. यानंतर सावद मुठवाल हिताडे या परिसरातील एक दमदार नेतृत्व सन्माननीय सुभाषजी भामरे उपसरपंच मुठवाल यांचा देखील शुभसन्मान या ठिकाणी केला जातोय. श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून सुभाषदादा भामरे उपसरपंच मुठवाल, भाजपाचं एक डॅशिंग नेतृत्व परिसरातील, त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. धन्यवाद सुभाष भामरेजी. यानंतर जाऊया सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेब, तंटामुक्त समिती अध्यक्ष इताडे यांचा देखील शुभसन्मान या ठिकाणी केला जातो व्यासपीठावर. निश्चितच या स्पर्धेला ही मंडळी दरवर्षी अगदी न चुकता येत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. यानंतर एक सरवली गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि पेलवानांचे वस्ताद विजयदादा चौधरी यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभसन्मान करत आहोत. सरवली गावच्या कुस्तीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, नेहमीच नवोदित पेलवानांना ऊर्जा देण्याचं काम याच्या माध्यमातून केलं गेलं. आणि विशेष म्हणजे उपस्थित पाहुण्यांच्या माहितीसाठी त्यांचा घरचाच मुलगा आज प्रणय चौधरी याने खूप मोठं नाव सरवली गावाचं कमावलेलं आहे. यानंतर सन्माननीय धर्मा राजाराम चौधरी यांचा देखील या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. त्यांनी देखील पुढे यायचं आहे. धर्मा राजाराम चौधरी यांचा देखील शुभसन्मान केला जातोय. पुन्हा माऊली ग्रुपच्या माध्यमातून आणि मित्रपरिवाराच्या नात्याने वेळात वेळ काढून या ठिकाणी मंडळी उपस्थित राहिली, या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेला आणि श्यामदादा चौधरी यांना ऊर्जा निर्माण करून दिली. या सर्व माऊली ग्रुपच्या मेंबरचे आणि मित्रपरिवारांचे पुन्हा एकदा शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सहकारी समालोचक जयवंत पाटील सरांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद CS पाटील सर. या स्पर्धेतून निरोप घेताना काही मान्यवर आपण इथे आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केलं, त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी पाचारण करतोय मराठीचे एक उत्तम समालोचक, माझे सहकारी समालोचक अर्थात जयवंत पाटील सर.
थँक्यू सो मच सी एस पाटील सर. निश्चितच या स्पर्धेतून रजा घेताना निरोप घेताना जगनशेठ पाटील साहेब आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला. तसेच इतर मान्यवर देखील आपण पाहतोय या स्पर्धेतून निरोप घेताना. मी आपले शतशः आभार व्यक्त करतोय जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने, तसेच या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने आपलं मी विशेष आभार व्यक्त करतोय. चौकारांची तिकडी, चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पुरस्कार, आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर पंडित चौधरी साहेबांकडून माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सरवली संघातील फलंदाजांना चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स गोइंग ऑन सिक्सर. काय फटका खेळला होता, ताकदवर फटका, आखूड टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 14. एक चांगली धडाकेबाज सुरुवात आहे. ईट का जवाब आप पत्थर से दिया जा रहा है, हम भी किसी से कम नहीं, टीट फॉर टैट, ठोसास ठोसा. जयनाथ चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. उद्योजपती सरवली त्यांना मी विनंती करते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मानाजी दुसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुल केलेला आहे. चांगला फटका, गॅप मधून चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय महेंद्र. टीमचा कॅप्टन आहे, पण दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला दर्जेदार खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे उपांत्य फेरीचा हा चौथा आणि अंतिम सामना या स्पर्धेमधील क्वार्टर फायनलचा सामना आहे. धावसंख्या 2ने आता पुढे जाताना धावफलकावर 16 धावा. पुन्हा एकदा मानाजी, चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलेला अगदी साइड स्क्रीन समोर. चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इरादे स्पष्ट केलेले आहेत. नॅचरल खेळ आहे, स्वाभाविक खेळ आहे, तोच सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. महेंद्र द्वारा स्लॉग हिट. राजेश मिस्टेक करतोय तिथे स्क्वेअर लेग सीमारेषेवर. त्याच्या हातामधून कॅच ड्रॉप, झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळते महेंद्रला. 2 धावा देखील मिळतात. झेलाला खूप महत्व असते. हा झेल टिपणे अत्यंत गरजेचं होतं सारंगाव संघाच्या दृष्टिकोनातून. झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद झाला असता, 2 धावा देखील वाचल्या असत्या, पण तसं काही नाही. धावसंख्या वाढते धावफलकावर 22 विदाउट लॉस. चेंडूला भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दिलीप झेल टिपतोय आणि अशा प्रकारे महेंद्रचा काम तमाम, खेळ खल्लास. अप्रतिम झेल टिपला गेला. धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत. 22
खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी महेंद्रने 9 धावांचं योगदान दिलं. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय दीपक दादा पाटील, माजी सरपंच आलिमघर यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने शब्दसुमनांनी प्रथम सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे प्रतिथयश व्यक्तिमत्व सरवली गावचे शिवरामअम्मा पाटील यांचं देखील या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच CS पाटील सर. चेंडू बॅटची कडा घेऊन एस्ट्यांच्या मागे सॉफ्ट डिसमिसल. अजून एक बॅटर बाद होते. प्रवीणचा खेळ खल्लास. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू आणि बॅटचा हलकासा स्पर्श. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. एसट्यांच्या मागे चांगला झेल गॅदर केला आणि अशा प्रकारे धक्का लागला दुसरा. जय हनुमान सरवली 40+ या संघाला विकेटच्या हॅट्रिक वर येतोय मानाजी. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला हा चमत्कार, हा कारनामा करता आलेला नाही या स्पर्धेमध्ये. तो मिरॅकल बघायला मिळेल का? विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का मानाजी? हरी येतोय न्यू बॅटर मेजर हरी. तसेही क्रिकेट खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकीय पुढारी, नेते, लहानांपासून थोरांपर्यंत हा खेळ खेळला जातोय. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नशिबाची बाउंड्री. महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते खेळपट्टीवर. हरिदास, मगाशी मी उल्लेख केला की खेळापासून तसंही कोणीच दूर राहू शकत नाही. मेजर हरिदास चौधरी यांच्या बॅटमधून येतोय एक खणखणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जय हनुमान सरवली 40+. 6 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण. 12 चेंडू आणि 6 धावा. सेमीफायनलचे आता दार उघडण्याच्या तयारीमध्ये. विनोद तिसऱ्या षटकासाठी. 1 षटकाराची आवश्यकता आहे आणि चेंडूला पाहतोय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. कबीरच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. जय बजरंग कारिवली. जय बजरंग कारिवली संघाने प्रथम नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठाच्या बाजूला कर्णधाराने येऊन थांबायचं आहे. या पुढील सामना यातून विजेता संघ कारिवली संघाशी लढत देईल आणि हा सामना सेमीफायनलचा असेल. अर्थात सोनादेवी टेमघर हा दुसऱ्याच दिवशी अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हो, अगदी बरोबर. आपण चांगला उल्लेख केला. 1 धाव पूर्ण केली. स्कोर आर लेवल. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. सेमीफायनल मध्ये निश्चितच धडक मारण्यासाठी सरवली 40+ या संघाला. विनोद, विजयी धाव कोणाच्या बॅट मधून येईल बघूया. विजयी फटका. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय तिथे. शर्यत चूक झाली. 1 धाव पूर्ण करते. हरिदासच्या बॅट मधून विजयी धाव आलेली आहे. याच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे. जय हनुमान सरवली 40.